हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टर बघायचा आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ह्याच्यामध्ये आपल्याला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स बघायचे आहेत. 9वीत असताना तुम्ही ह्याचा मायक्रोबायोलॉजीविषयी, मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, कोणते युजफुल हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असा एक चॅप्टरच पाहिलेला होता. त्याचा पुढचा भाग असा आपण बघतोय इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये बघा, पहिला जो आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी हा बघायचा आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम रिलेटेड टू सम प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब, प्रोटीन, अप्लाइड जेनेटिक, मोलिक्युलर बायोलॉजी ॲटसेट्रा इज परफॉर्म्ड इज कॉल्ड ॲज अ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. बघा काय सांगितलेलं आहे की बायोलॉजीची ही एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो? जर जे एन्झाईम असतात ते रिलेटेड असतात काही प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सोबत, त्याचसोबत एन्झाईम सोबत प्रोटीनचा केला जातो. अप्लाइड जेनेटिक्स जे असतं त्याच्याविषयी केला जातो, ज्याच्यामध्ये जीन्सविषयी केला जातो. मोलिक्युलर बायोलॉजीविषयी केला जातो. याला इज परफॉर्म्ड इज कॉल्ड, यालाच आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. This study is used for the society and various products like food and medicine are produced on the large scale with the help of microorganism. मग ही जी स्टडी आहे ही सोसायटीसाठी, समाजासाठी आणि त्याचबरोबर व्हॅरियस प्रोडक्ट जे असतात, जसे की फूड आहे म्हणजे अन्न आहे, औषधं आहेत, हे प्रोड्यूस करण्यासाठी लार्ज स्केलवर, अगदी छोट्या स्केलवर नाही, खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या स्केलवर मायक्रो ऑर्गॅनिझमची हेल्प घेऊन तयार केले जातात. ही झाली अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? दिस सायन्स इज रिलेटेड टू द कमर्शियल यूज ऑफ द मायक्रोब इन विच व्हॅरियस इकॉनॉमिक, सोशल अँड इन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रोडक्ट आर इन्क्लुडेड. बघा काय सांगितलेलं आहे, हे एक सायन्स आहे, ही एक ब्रांच आहे बायोलॉजीची जी रिलेटेड आहे कमर्शियल यूज ऑफ द मायक्रोब्स, म्हणजे मायक्रोबचा कमर्शियल यूज इन विच त्याच्यामध्ये व्हॅरियस इकॉनॉमिक, सोशल आणि इन्व्हायरमेंट रिलेटेड ज्या काही प्रोसेसेस असतात, प्रक्रिया असतात आणि प्रोडक्ट्स असतात हे इन्क्ल्यूड असतात. बरोबर आहे. बघा, व्हॅरियस मायक्रोबियल प्रोसेसेस युजफुल फॉर द पर्पज आर कॅरीड आउट. मग याच्या मागे काही पर्पज असतात. बघा, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे जे मेन फीचर्स आहेत ते दोन आहेत. व्हॅरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस. आता व्हॅरियस प्रोडक्शन करायचे आहेत, काही प्रोडक्टचे प्रोडक्शन करायचे आहेत. कोणत्या प्रोसेसने? फर्मेंटेशन प्रोसेसने, म्हणजे किण्वन प्रक्रियेने. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्मेंटेशन प्रोसेस हे तयार करताना यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल, एन्झाईम, न्यूट्रिएंट अँड मेडिसिन. दुसरं जे आहे मेन फीचर ते यूज ऑफ द मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. म्हणजे बघा, मायक्रोब्स यूज केले जातात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आणि पोल्युशन जे आहे, प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. आता हा जो भाग आहे कॅन यू रिकॉल अँड प्रोडक्टमधला डेअरी प्रोडक्ट हा भाग काढून टाकलेला आहे, नोट करून घ्या. तिथे आपण डिरेक्टली दुसरा पॉईंट बघणार आहे, तो आहे योगर्ट प्रोडक्ट्स. बघा, आता योगर्ट प्रोडक्ट्समध्ये काय सांगितलेलं आहे, योगर्ट इज द मिल्क प्रोडक्ट प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ द लॅक्टोबॅसिलाई फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट. कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ द योगर्ट. बघा काय सांगितलेलं आहे, योगर्ट एक मिल्क प्रोडक्ट आहे जे लॅक्टोबॅसिलाई या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं तयार केलं जातं. ह्याचं मेंटेनिंग, प्रोटीन कंटेंट जो आहे हा मेंटेन करण्यासाठी, समतोल त्या प्रोटीनचा राखण्यासाठी कंडेन्स्ड मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर जी आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये मिक्स केली जाते आणि काय केलं जातं, टू बी फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आणि त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते इंडस्ट्रियल प्रोडक्शन होण्यासाठी. कशाची? योगर्टची. मिल्क इज अ बॉइल्ड, दूध कोमट करून घेतलं जातं. अँड वन्स इट cool to warm temperature, bacterial strain of the Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. बघा काय सांगितलेलं आहे, मिल्क बॉईल झालेलं आहे. इथे तुम्ही उकळणे असा नाही अर्थ घ्यायचा, कोमट दूध हे कोमट झालं पाहिजे. अँड वन्स, आणि ज्या वेळेला हे कोमट झालेलं दूध जे आहे हे कूल होईल, टू वॉर्म टेम्परेचर, बॅक्टेरियल स्ट्रेन जो असणार आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस बॅक्टेरिया आणि लॅक्टोबिलस डेल्ब्रुकी हा बॅक्टेरिया याच्यामध्ये ॲड केला जाणार आहे. कोणत्या प्रपोर्शननं? 1:1 प्रपोर्शननं. लॅक्टिक ॲसिड इज अ फॉर्म्ड ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक प्रोटीन टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिटी टू द योगर्ट.
काय होते मग ह्या दोन बॅक्टेरियाचं नक्की फंक्शन काय आहे, वर्क काय आहे, करतात काय, तर लॅक्टिक ॲसिड जे आहे हे लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलसमुळं, आणि ह्या लॅक्टिक ॲसिड फॉर्म झाल्यामुळे काय होतं, प्रोटीन जे आहे हे जेलमध्ये कन्वर्ट होतं आणि डेन्स कन्सिस्टन्सी देतं योगर्टला. आणि ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड आर फॉर्म्ड ड्यू टू द लॅक्टोबॅसिलस दॅट गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट टू द योगर्ट. बघा आता हा जो दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी, याच्यामध्ये अल्डेहाइड लाईक कंपाऊंड्स असतात जे फॉर्म होतात त्याच्यासारखे कंपाऊंड, आणि काय होतात हे टेस्ट देतात योगर्टला. नाव अ डे व्हॅरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स्ड विथ द योगर्ट. आजकाल काय केलं जातं, फ्रूटचे जे ज्यूस असतात हे ह्याच्यामध्ये मिक्स केले जातात योगर्टमध्ये डिफरंट फ्लेवर आणण्यासाठी. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट ॲटसेट्रा. शेल्फ लाईफ ऑफ द योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय द पाश्चरायझेशन. जी शेल्फ लाईफ आहे योगर्टची आणि त्याची प्रोबायोटिक प्रॉपर्टीज आहेत या इम्प्रूव्ह केल्या जातात या पाश्चरायझेशननं. आता दुसरा छोटासा अगदी पॉईंट आहे बटर. 2 टाईप ऑफ द बटर लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्युस्ड ऑन द लार्ज स्केल. मायक्रोब आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ द कल्चर्ड व्हरायटी. 2 टाईपचे बटर असतात, एक स्वीट क्रीम असते आणि एक कल्चर्ड असतं. लार्ज स्केलवर हे दोन्ही वापरले जातात. आणि मायक्रोब्स आर युज्ड, मायक्रोबचा यूज केला जातो ह्या कल्चर्ड बटर असतं याचं प्रोडक्शन करण्यासाठी. आता चीज प्रोडक्शन हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चीज इज प्रोड्युस्ड ऑन द लार्ज स्केल फ्रॉम द अबिडंटली अवेलेबल cow milk all over the world. First chemical and microbiological taste of the milk are performed. बघा काय सांगितलेलं आहे, चीज हे लार्ज स्केलवर प्रोड्यूस केलं जातं आणि ह्याच्यासाठी गाईचं दूध वापरलं जातं. पहिल्यांदा केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ज्या असतात मिल्कच्या या परफॉर्म केल्या जातात, कॅरी आउट केल्या जातात. सम कलर अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉर्सिस आणि त्याचबरोबर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. काय केलं जातं, काही कलर आणि त्याचबरोबर काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील जे ज्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे जे ॲड केलं जातात. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस असेल, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस असेल किंवा स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस असेल, हे मिक्स केले जातात. इट इम्पार्ट सोअरनेस टू द मिल्क, हे सोअरनेस देतात त्या मिल्कला. आफ्टर धिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर वे नीड टू बी रिम्यूव्ड. आता वे म्हणजे काय, योगर्टमध्ये जे वॉटर असणार आहे त्याला वे आपण असं म्हणणार आहे, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि हे बाजूला करणं महत्त्वाचं असतं. अँड एन्झाईम रिनेट ऑब्टेन्ड फ्रॉम द अलिमेंटरी कॅनॉल ऑफ द कॅटल वॉज बिंग ट्रॅडिशनली युज्ड अर्लियर. पहिल्या काळामध्ये जे एन्झाईम होतं रिनेट, जे कुठे आढळत होतं, अलिमेंटरी कॅनॉलमध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हा एक पार्ट आहे, याच्यामध्ये कॅटलच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधला हा वापरला जात होता. हावेवर अँड एन्झाईम प्रोटीएज ऑब्टेन्ड फ्रॉम द फंगाय. पण आजकाल एन्झाईम प्रोटीएज जे आहे हे फंगायपासून ऑब्टेन केलं जातं ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. व्हेजिटेरियन चीज आता कॅटलपासून मिळते म्हणून ते व्हेजिटेरियन असेल असे नसणार आहे, ते व्हेजिटेरियन नसणार आहे. मग व्हेजिटेरियन चीज जर हवं असेल तर काय, तर हा प्रोटीएज एन्झाईम मिळवला जातो फंगायपासून आणि तो यूज केला जातो. बघा, the whey is separated from yogurt, then process of the production of the cheese is started through step like cutting of the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential micro pigment and flavors. बघा, जी प्रोसेस असते प्रोडक्शन ऑफ चीज ही स्टार्ट केली जाते थ्रू स्टेप लाईक कटिंग द सॉलिड योगार्ट. आता सॉलिड योगार्ट जे मिळाले हे कट करायचं पीसेसमध्ये, वॉश करायचं, रब करायचं, सॉल्टिंग करायचं म्हणजे मीठ ॲड करायचं त्यात, मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम नीड असेल त्यामध्ये तर ते ॲड करायचं, काही पिगमेंट्स ॲड करायचे आणि काही फ्लेवर ॲड करायचे. फ्लेवर म्हणजे आपण फ्रूटचे फ्लेवर ॲड करू शकतो. देन चीज इज प्रेस्ड अँड कट इन टू द पीसेस अँड स्टोअर्ड फ्रॉम द रायपनिंग. आणि त्यानंतर चीज जे आहे हे प्रेस करायचं आणि कट करायचं पीसेसमध्ये आणि ते स्टोअर करून ठेवायचं. ठीक आहे, हा झाला चीज प्रोडक्शनचा भाग. आता लेट्स थिंक डू यू नो हा भाग काढून टाकलेला आहे. उद्याच्या भागात आपण प्रोबायोटिक्स हा भाग पाहणार आहोत. आजच्या भागात जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.